मनूच्या डब्यासाठी करूया वरून खरपूस आतून शिऱ्याप्रमाणे मौसूद केळ्याचे आप्पे। त्यासाठी आपल्याला लागतील 2 लहान पिकलेली केळी। तसंच फटाफट बाकीचं सामान काढूया। कंबर कसून आणि केस बांधून सुरू करू। चला, अर्धा कप चिरलेला गूळ आणि पाऊण कप पाणी एका पातेल्यात काढलं। गॅस चालू करायचा, गूळ संपूर्ण विरघळून द्यायचा। गूळ विरघळला, गॅस बंद करायचा। गुळाचं पाणी गाळणीने गाळायचं आणि बाजूला थंड करायला ठेवून द्यायचं। तर आपण बाकीची तयारी करूया। आपल्याला लागेल ओला नारळाचा चव किंवा किस। तो नाहीये म्हणून मी मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये 2 इंच पाट खरवडलेलं ओलं खोबरं पातळ पातळ काप करून घातलं आणि मिक्सरला थोडं फिरवलं। हे बघा, नारळाचा शुभ्र चव तयार झाला। आता बॅटर करूया। भांड्यामध्ये केळी घ्यायची, सोलायची आणि लहान आहेत म्हणून मी 2 घेतली, मोठं असेल तर 1 पुरेसं होईल। आता ही केळी काटे चमच्याने चांगली मॅश करायची। हे बघा अशी। आता यामध्ये जाईल 2 टेबलस्पून बारीक रवा, 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ, थोडीशी वेलची पावडर, तयार केलेला ओला नारळाचा चव, पाऊण ते 1 कप गव्हाचं पीठ, पाव चमचा सोडा आणि पाव चमचा मीठ। आता हे सगळं केळाच्या ओलाव्यामध्ये पहिल्यांदा मिसळायचं, लगेच गुळाचं पाणी घालायचं नाही। हे बघा, हे चांगलं मिसळून घेतलंय। गुळाचं पाणी अजून कोमट आहे, तर आपण पसारा आवरून घेऊयात। चला, पसारा आवरून झाला, गुळाचं पाणी पण गार झालंय। थोडं थोडं पाणी घालायचं, गुठळ्या मोडत मोडत सैलसर मिश्रण करायचं। भज्याचं पीठ कसं असतं तसं सैलसर। थोडंसं पाणी शिल्लक राहिलं, हे बाजूला ठेवू। मिश्रण 10 मिनिटं झाकूया। 10 मिनिटांनी आप्पे करायला घेऊ। आप्पे पात्र गरम झालं की थोडंसं तूप किंवा तेल घालायचं। गॅस कमी करून मिश्रण या आप्पे पात्रामध्ये सोडायचं। मंद आचेवर 2-3 मिनिटं झाकून शिजवायचं। 2-3 मिनिटांनी खालची बाजू मस्त भाजलेली आहे, वरून थोडंसं तूप घालूयात आणि आप्पे उलटून घेऊ। दुसरी बाजू न झाकता 2 मिनिटं शेकायची। आणि हे बघा, दुसरी बाजूसुद्धा मस्त शेकलेली आहे आणि हे बघा काय मस्त रंगावर आप्पे तयार झालेले आहेत। वा वा, मस्त खरपूस गोडसर गव्हाचं पीठ आणि केळ्याचे आप्पे मुलांना तर खूप आवडतील। नक्की करून बघा आणि अशाच टिफिन रेसिपीजचे एपिसोड्स बघण्यासाठी फॉलो करा। डबा तयार झालाय, तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी नक्की करा। हॅपी कुकिंग।